तर महत्त्वाची बातमी समोर येते। गिरीश महाजन हे छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नाशिकमधील भुजबळ फार्म कार्यालयामध्ये गिरीश महाजनांनी छगन भुजबळांची भेट घेतलेली आहे। दृश्य आपण बघतो आहोत। छगन भुजबळांची भेट गिरीश महाजनांनी घेतलेली आहे। भुजबळांनी गिरीश महाजनांचं स्वागत देखील केलेलं आहे। भुजबळ फार्म कार्यालयामध्ये महाजनांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे। नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची भेट। नाशिकमध्ये छगन भुजबळ हे देखील इच्छुक होते। चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, काय अधिक माहिती आहे? गिरीश महाजन सध्या छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी भुजबळ फार्म या ठिकाणी दाखल झालेले आहेत। योगायोगानं गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्याच्यामुळे छगन भुजबळ यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला। गिरीश महाजन यांनी देखील भुजबळांच्या पाया पडले आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत। त्यासोबतच आज सकाळी सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या भेटीला येऊन गेल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलेला आहे। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कदाचित गिरीश महाजन हे छगन भुजबळ यांच्याशी आतमध्ये चर्चा करत असावेत। एकूणच छगन भुजबळ यांना प्रचारामध्ये सक्रिय करण्यासंदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत आणि अजून पुढचे काही दिवस जे आहेत निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रचार संपण्यासाठी अवघे 2 दिवस राहिलेले आहेत आणि त्यामुळे या शेवटच्या 2 दिवसांमध्ये छगन भुजबळ हे जर प्रत्यक्ष मैदानात उतरले, रॅलीत सहभागी झाले तर निश्चितपणे त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होऊ शकतो आणि त्यामुळे आता शेवटच्या 4 दिवसांची ही व्यूहरचना आखण्यासाठी गिरीश महाजन हे भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। एकूणच दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे थोड्या वेळातच पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होणार आहे। त्याच्यामुळे नाशिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची भेट